आपल्या अवतीभोवती इकॉनॉमिक्स पण असतं, पण आपल्याला माहिती नसतं की इकॉनॉमी मधला ह्या शब्दाचा अर्थ हा होतो किंवा या शब्दाचा अर्थ हा होतो. इकॉनॉमिक्स हे फार टेक्निकल नाव आहे आणि जनरली वापरलं जातं, पण त्याचा मूळ अर्थ हा डिमांड आणि सप्लाय ह्यांच्यातला जी रस्सीखेच असते ती रस्सीखेच एका चलनामध्ये बांधून घेणं आणि त्या पद्धतीने त्या गोष्टीची किंमत ठरवणं. ओके. एकदा का ती किंमत ठरली की ती सर्वसामान्य होते आणि ती सर्वसामान्य झाली आणि त्याच्यात चढ आणि उतार यायला लागले की मग त्याच्यामध्ये इन्फ्लेशन, डिफ्लेशन किंवा मागणी जास्त पुरवठा कमी आणि याच्यातनं सुरू होणारी पुढची आर्थिक गणितं ठरतात. ओके. म्हणजे सामान्य माणसाचा घोळ काय होतो की जेव्हा आपण इन्फ्लेशन किंवा ह्या गोष्टी डिफ्लेशन वगैरे बोलतो त्या टर्मिनॉलॉजी किंवा त्या बोलण्यामुळे त्याला, आणि लहानपणापासून तो मेंदूचा कप्पा ओपन झालेला नसेल कदाचित की आपण त्याविषयी बोलावं. पण मला असं वाटतं, माझं ऑब्झर्वेशन असं आहे की आपण जर आपल्या घरातच नीट पाहिलं तर आपल्या आजी आजोबांच्या काळापासूनच आपल्याला दिसतात की त्याची पाळंमुळं तिथे आहेत. ते हे माझं बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणजे मी खरं सांगायचं झालं तर तेच सांगणार होतो की इकॉनॉमिक्स किंवा या सगळ्या संज्ञा ह्या आत्ता गेल्या 20-25 वर्षामध्ये जास्त प्रकर्षाने समोर आल्या, पण याला ऍक्च्युअल जी हिस्ट्री किंवा याचा इतिहास जर बघितला तर तो बऱ्याच काळापासूनचा आहे. इकॉनॉमिक्स म्हणजे शेवटी काय असतं, कोणत्याही वस्तूची किंमत ठरवणं आणि ती त्याची गरज आपल्याशी किती आहे. आपल्याशी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आजी आजोबा ज्या वेळेला घर चालवायचे, ज्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यावेळेला आजी आजोबांचं हेच बघणं असायचं की घरामध्ये गरजेच्या वस्तू कोणत्या आहेत, घरामध्ये लक्झरीच्या म्हणजे थोड्याशा चैनीच्या वस्तू कोणत्या आहेत आणि घरामध्ये कोणत्या गोष्टींची आवश्यकताच नाही. हे काम बेसिकली जे करतात ते इकॉनॉमिस्ट असतात.